नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. 2019चा हा महासंग्राम सध्या सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यात आणि म्हणूनच बुलेटिनच्या सुरुवातीला कोणत्या दोन महत्त्वाच्या राजकीय बातम्या सध्या घडतायत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. एकीकडे उमेदवार ठरवण्यासाठी बैठका सध्या सुरू आहेत. मुंबईमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या कोर कमिटीच्या बैठकीला सध्या सुरुवात झाल्याचं कळतं आहे. आताची एक महत्त्वाची बातमी, भाजपची देखील महत्त्वाची बैठक सध्या मुंबईत सुरू आहे आणि अंतिम यादी तयार होणार आहे. त्यामुळे काँग्रेस कोर कमिटीची देखील बैठक सध्या सुरू असल्याची माहिती कळतेय. आणि या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि विवेक कुलकर्णी आता आपल्या सोबत असणार आहेत आणि याच दोन्ही बातम्यांचे अपडेट्स त्यांच्याकडून घेणार आहोत. सुरुवातीला नेमकं काय घडतंय ती भाजपची बातमी आपण सुरुवातीला बघणार आहोत. भाजपमधलं खडसे पर्व संपुष्टात आलंय का अशी चर्चा रंगते, कारण भाजपच्या कोर कमिटीमध्ये खडसेंऐवजी गिरीश महाजनांचा समावेश करण्यात आलाय. भाजप कोर कमिटीमध्ये आता जी बैठक सुरू आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आणि गिरीश महाजन यांचा समावेश आहे. आणि या बैठकीनंतर भाजपच्या व्यवस्थापन समितीची देखील बैठक होतीये. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी होणाऱ्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर ही बैठक होणार असल्याची सध्या माहिती कळते. केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवलेल्या उमेदवार यादीबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे. कुठल्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होतोय याबाबत या कोर कमिटीत माहिती दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. काही उमेदवार देखील बदलू शकतात अशी माहिती कळते, ज्यामध्ये सोलापूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, हिंगोली या लोकसभा मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकेल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते. आणि 16 मार्चला म्हणजे येत्या 2 दिवसात उमेदवारांची पहिली यादी येईल अशी शक्यता देखील वर्तवली जाते. आणखीन एक महत्त्वाची घडामोड ही तर आहे भाजपच्या कोट्यातली घडामोड, पण त्याचबरोबर नितेश राणे आपल्याला माहिती आहे जानकरांना भेटायला जाणार होते, ती भेट रद्द झालेली आहे. चौथ्या आघाडीबाबत सातत्याने चर्चा होत आहेत आणि आघाडीबाबत नाही तर सिंधुदुर्गात जानकर उमेदवार देणार होते याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पण ही भेटीची बातमी लीक करून चुकीचा संदेश गेला, त्यामुळे नितेश राणे यांनी ही भेट रद्द केल्याचं कळतंय. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होण्याआधी अशा भेटीगाठी सध्या सुरू आहेत. जानकर महाजनांच्या शिवनेरी या बंगल्यावर दाखल झाल्याची देखील माहिती कळते आणि नितेश राणेंसोबत ते भेट घेण्यासाठी तिथे महाजनांच्या भेटीला आलेत असं देखील कळत होतं. या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत.